मार 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 यार झालं का तो चालू? अरे रात्रंदिवस गेमच खेळायचं आता. अरे काही काही काम धंदा नाही. ही तुझी परीक्षा संपली तर गावाला जाऊन काहीतरी कामधंदा कर. 2 मिनिटं. हे असंच राहतं आपलं. 2 मिनिटं मार मार गावाला जाय तिकडे चुलत्याला आणि चुलतीला काहीतरी कामधंदे करू लाग. ती पोरं अभ्यास करते तर त्या पोरीला अभ्यास करू. तुझी संपली परीक्षा. 4 दिवस झाली त्याची परीक्षा संपलीये. हा बसला इथं 4 दिवसापासून. अरे त्या पोरीचे पेपर चालू आहे. हा त्या पोरीला तरी अभ्यास करू दे. अरे 4 दिवस झाले मी बघतोय. हा नुसता गेम. हा नुसतं मार, याला मार त्याला मार, याला मार त्याला. एक दिवस तुला ठोक्या घालीन मी, तिथंच मारीन तुला मी. इकडे गेम खेळण्यापेक्षा हा तिकडे गावाला जाऊन मैदानी खेळ खेळ ना तू. तुला काय खेळायचे तिकडे मैदानी खेळ खेळ. हा काय करू मी गावाला जाऊन? मला एक गेम आवडते, मी इथंच थांबणार. मला गाव आवडत नाही, मी मुंबईला थांबणार. लहानपणी तुला तर नाही गाव आवडत होतं. हा चाला गावाला, चाला पप्पा गावाला. हा आता जाय ना गावाला. पहिली बॅग भरून पहिला गावाला निघ तिकडे तू. हा अरे जावा गावाला. काय करताय तिकडे गावचे माणसं कसे काम करीत आहे ते बघावा तुम्ही गावाला जाऊन. हा मी गावाला जाणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. अरे गावाला जाणार नाही तो असा कसा बोलतो? काय गावाला जाणार नाही म्हणजे? अरे गावाला काय म्हणजे? अरे तिकडे चुलता आहे, चुलती आहे, आपली म्हातारी आजी आहे. अरे जावा त्याकडे बघावा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुला जायचं असेल ना, तू जर नसेल जाणार ना, मग मी तुला सांगतो थोड्या दिवस तुम्ही थांबा. आणि मी तुम्हाला सांगतो. अरे नाही ते गावचे पोर मुंबईला आले तुम्ही गावाला गेले ना तर मा नाव बदलून टाका. मी जाणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. मला काही बाकीचं काही सांगू नको. पटकन बॅग वर पहिला गावाला निघ तू पहिला. हा जातो ना काय आडू. काय ठेवलं काय माहित गावाला. 4 दिवस झाले पेपर संपून. 4 दिवस फक्त टीव्हीचा गेम काय खेळायला लागलो. यांना परत दुखायला लागलं. आणि सारखं गाव 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 गाव. काय कमवून ठेवलंय गावाला तरी काय माहिती यांनी. नको नको केलंय. कसं काय म्हणाली? ऊन आहे, लय ऊन आहे. काय कुठं आणलं तुम्हाला? लयच ऊन आहे इथं. करून राव. हा. चल पाणी पी. हा. हो बाबा. हे जे ब्रदर काय तू मनालीला घेऊन जाणार होता, इकडे कुठे घेऊन आला दुष्काळात? अरे दुष्काळात नाही, संगमनेर मध्ये आलोय, गावाच्या ठिकाणी आलोय आता आपण. तुला माझं गाव दाखवतो. दुष्काळात नाही नेणार तुला. मुंबईपेक्षा पण भारी आहे. मला पण यायचं नव्हतं, पण माझ्या वडिलांनी मला, फादरनी मला काढून दिले. आपली गाडी असताना तू आपली गाडी आहे ना, बस मध्ये घेऊन आला. हा का विमान मुख्यमंत्र्याला फोन केलाय. मग आता आपल्याला का विमान येणार आहे की नाही? हो मुख्यमंत्र्याला फोन केला, विमान येणार नाही का? मग आता चला पाय ओला उबेर बुक करू. चल नको लय रडू, तुला काय मारणार नाही. हे जे ब्रो इथं खूपच गरम आहे. आणि तुझ्या पप्पांनी तुला गुतवलं तर मला पण गुतवशील का आता? अरे मग मित्र कशाला राहते, गुत्तवळ्यात राहते. तुला जर बोललो असतो मनाली चाल तर लगेच आला असता. हा मग आता गावची थोडी मजा पण घेऊ. बघ मला पण करमत नाही गावाला. आपल्या कशा पण 4-5 दिवस काढायचे. सो बघू आता गावाचं ऊन पण सहन करू. भाई बोलो पटकन गाडी ओला उबेर. हा ओला उबेर. आपण आता सगळ्या संगमनेरच्या स्टँडवर आहे. इथं ओला उबेर बुक नाही, आपण बाहेर जाऊन बुक करू. चल बरं चालेल. जे ब्रो किती लांब आणला? अर्धा तास झाला. अरे थोडं राहिलंय फक्त. काय थोडं राहिलंय? तुझी गाडी ओला उबेर कधी येणार आहे? अरे आपण गावाच्या ठिकाणी आलोय, मी चेक केलं, ओला उबेर काहीच नाही. काहीच नाही. आपल्या फक्त आता थोडं थकलो राहायचं. मी पार. पाणी दे मला, आता मी बसलो. पाणी हे घे पाणी. थोडं राहिलंय फक्त आता. अरे गावच्या ठिकाणी ओला नाही, उबेर नाही, फक्त थोडं चालत जायचं. नाही तर गाड्याला हात करीत जाऊ आपण. बरं चालेल. ते आता मी नाही चालू शकत, मी आता बसतो. थोडं राहिलं फक्त. थोडं राहिलंय. किती लांब आलो आपण? थोडं राहिलं फक्त. आता मी पण थकलोय. नाही अरे थोडं राहिलं फक्त, थोडं फक्त. 1 तास चाल फक्त. नको थांब मी गाडी बघतो आहे का. हे बघ गाड्या पण नाही. उठ जरा. गरम आहे यार खाली पण. खाली गरम आहे ना. थोडं राहिलं फक्त, थोडं नाही. थांब गाड्या बगू. बरं चालेल. गाडी आली. थांबव. ओ थांबा.
गाडी आली थांबूयाला आता आपण. हा थांब का उडून नाही थांब लांब उभा राहा. आडवं ना मध्ये नाही ते. नको नको मारायचंय का भाऊ. थांबा ओ आम्हाला सोडतं का पुढं. कुठं जायचंय? एक गाव आहे मालूनचं गाव म्हणून किती लांब आहे इथून. इथून 1-2 किलोमीटर असं. आम्हाला सोडतं का इथपर्यंत. चालू मी गावात चाललो तिथं. ओके चला, बस इथली गाडी. बस हा, चला. जाऊ दे. का हो तुम्हाला कधी बघितलं नाही? कुठले तुम्ही? आम्ही मुंबईचे रे. मुंबईचे लय लांब आले इकडं. ते गावाला आलो होतो सुट्ट्या लागल्या ना हा मग ते आम्ही ना 4-5 किलोमीटर पाय आलो. आम्हाला गाडीच भेटा तुम्ही देवासारखी भेटली आम्हाला. अहो काय नाही, चाललो मी तिकडे, तुम्हाला सोडतो, काय अडचण नाही. किती लांब आहे अजून. अजून 2 किलोमीटर आहे. ऊन लय होई ना. ऊन जास्तच आहे आमच्याकडं. हो ना. हो बरं थोडं फास्ट घेता लय ताण लागली. हो चालेल ना जाऊन. हो हो आलं बघा मला जेव्हा. कुठं सोडतो मला? आलं का. हा एकही आलं. अरे आम्हाला आम्हाला- गुरुकुल वस्ती आहे ना हा ते जायचं होतं. किती लांब आहे अजून. अजून 1 किलोमीटर असेल, 1-2 किलोमीटर. थोडं का. हा मी तिकडे चालू सोडा, येतं सोडा. का? सोडा ना प्लीज. हो आली बघा बुरकुल वस्ती. आली का? हा या बाई बा. ही गुरुकुल वस्ती आहे का. हा ये जायचंय ना. हो चालेल. बरं चालेल, नाही सोडतो मला मी. अरे बापरे. किती ऊन झालं यार. ऊनच इकडे. धन्यवाद बरं का, चालतंय, thank you. चालतंय. हो चालतंय. भेटू आपण हा परत. चालेल भेटू ना. लय ऊन आहे, हो. लय ऊन आहे, जा आता घरी. मस्त हा, चल चल. चला येऊ का? हो चालेल. चालेल बाय बाय. बाय. अजय ब्रो. आजीदार आला. ए, ऊन बघ किती आज आपण बाई आजीदार आला. आजू दादा आला इथं परत वाटो झालं उन्हाने. आजू दादा आला. भाऊ लय जाम झालं, थकलो यार. हा मग कसं आहे बंगला माझ्या मामाचा. बस हा. काय चाललंय. काय चालायचं बाबा, आता बसलो जागेवर. काय लय ऊन आहे हो बाबा. मग आता उन्हाळ्याच आहे ना. हो. काय चाललंय तो आलो काय नाही आलो मुंबईवरून लय दिवसातून. असं का? हा. बरे म्हातारा बरे तो आले. बरे बरे मग चांगले. हो. पाणी पाणी का? हा. पाणी आणावं लागेल जाऊन. काय चाललंय भाऊ? काय नाही आता पेपर संपले. हा पप्पानी दिलं काढून गावाला. हा. तुमचं काय चाललंय. आमचं काय नाही, आता आम्ही जागेवर बसलोय. हा. आता दुसरं काय चालायचंय तरी. हो ना गावाला तरी काय आहे? हा हे आता उन्हाळ्यामुळे काही काम नाही, धंदा नाही. प्यायला पाणी आहे का. पियाला पाणी आहे पण पाटानं जात खाली. अवघड आहे ना. हा आता तुम्ही आंघोळी पांघोळी करा, हा. जेवण खावणं करा हा. आणि झोपा घडीभर. हो हा चालेल ना. ए आम्हाला जागा दाखव रे. त्याला जागा दाखवली मी त्या भागात. अजय ब्रो हा तू कुठं कुठं घेऊन आला मला. हे तर सुरू होते खतम हो गया इधर. हा. अभी एसी लगाओ ना. इथं लाईट नाही फॅन नाही वरती एसी कुठं. अजय ब्रो हा? 2 दिवस झाले यार, लय कंटाळा आला आता. लय गावाला बोर झाला राव. काय तुम्हाला बोल झालं? हा लय बोर झाला हो. चला मी तुम्हाला गावची हवा दाखवतो. गावच्या हवा जायचं का? काय म्हणतो इथं बस बोर झालाय. हा, चल. बघू काय दाखवतोय गावाला. हा, चल. काय 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 चल, नाही. ठीक आहे. चाल भाऊ. चला तुम्हाला पहिलं गाय जनावर दाखवतो. हा? जनावर हा. म्हणजे गाया. गाय. हा गाया. हा चल. या गाय आहे का. हा अजय ब्रो हा? हे काय आहे? अरे केक केक. केक आहे? हा ब्लॅक फॉरेस्ट आहे खातो का. ब्लॅक फॉरेस्ट. हा अरे शॅन येते. आता तुम्हाला गाय जनावर दाखवले, आता तुम्हाला आमचं शेत दाखवतो. चला. शेत? चल. हा. ओके चला. अजय ब्रो हा? हे काय आहे? हे ऊस आहे वाटतं ऊस. ऊस थोडासा नाही ऊस तुटू चल. हे ऊस नाही हे मग? गायांचा चाऱ्यासाठी आहे. गिनीगावात गायचा चारा? म्हणतात त्याला, गिनीगावात म्हणतात. चारा आहे का? एवढं मोठं लयच मोठं गवत आहे. है ना. हा. अजून काय काय आंब्याचं झाड आहे का. हा आंब्याचं झाड पण आहे. ब्रो हे बघ झाड मस्त आंब्याचं. सावली. हम्म. आपण बसूया आंब्या झाडा खाली. मस्त कसं? पिऊ खांबा. याला लहान पोरग टोनगे. लहान आहे. मग पिऊ खांबा चाल. बसायचं की बघ पेरूचं झाड बघ. अरे भारी भरपूर पेरू आले त्याला. पेरू पण आहे. आपल्या इकडे मुंबईला 100 रुपयाला हे बघ हा ना? कधी. अजय ब्रो हे बघ. हा तिकडे पाय ना कोण आहे. कोण आहे? ब्लॅक मांबा. हे ऐकलं मारीन तू मारीन? ते गावचे लोक लय बेकार हा राहतात. का? तिथं बस. कोण येतो. मला ब्लॅक मम्मा म्हणला. थांब त्याच्याकडे पाहतोच आता फोन करून सांगत पोरांनाच घेऊन येतो. थांब. ऐक ना मला ना वॉशरूमला लागली. ए वॉशरूमला कुठं जाऊ. इथं काय वॉशरूम बिशरूम नाही आहे. मग तू एक काम कर, उसा दे. उसामध्ये. हा. ए येतो जाऊन. तुम्ही थांबा इथं. अजय ब्रो तो गेलाय वॉशरूमला. चल मला दाखव मग बा अजून. चल ना दादा. हा कोण आहे ब्लॅक मांबा. अरे हा काळा कोणला मला ए, चल तू कोण ब्लॅक मांबा कोळाच्या. ब्लॅक मम्मा ए, चल.
मला मारलं त्या ना. थांब 5 मिनिटं थांब. ओय बोला चल कोणाला बोलायचंय काळ्या कोळश्या. हॅलो भावानो, या भाडकावनी मला लय मारलंय, लवकर या. शुभ्या अय शुभ्या, अरे ते सचिन भाऊ कोणतरी हाणलं तिकडं आईच्या गावात काय रे काय आलं? ते सचिन भाऊ कोणत्या मुंबईच्या पोराने हाणलंय. कोण आहे तू? चाल पाहू त्याला. चला आईच्या गावात चल, त्याचा पाऊस काय केलाय त्यांनी. चला चला, कोण येतो पाहू. कोण पाहू ना, आता कार्यक्रमच करू. आईच्या गावात त्याचे आपल्या सचिन भाऊला हाणलं, जास्त झालंय त्याचं, आज पावस लागतंय त्याच्याकडे. आपल्या सचिन भाऊला हाणलं. आज कार्यक्रमच करू त्याचा. गेम झालाच पाहिजे. का सचिन भाऊ काय झालं? तो मुंबईचा कोण भाडकाव आहे, त्यानं मला मारलंय. कोण तो आहे का? हा तो तो चला तो. चला त्याच्याकडे. तुझ्या आईला कोण आहे मुंबईचा? तुझ्या आईला चाल रे तू. हे त्याला इथे- ये रे. मारलंय. ए, तू मध्ये काय होतं? बाजूला आहे तू. उचल मागणी करा. उचल मागणी करा. धर, 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 धरा, 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 धरा. धरा. अरे इथं गर्दी कसली जमली एवढी? हा तो माझाच मित्र दिसतो. माझ्या मित्राला कोण मारू राहिले? थांबा. कोण मारते याला? हा अजय. कोण मारते याला? तू अजय ना? हा. मित्र आहे माझा मुंबईचा. तुम्ही कसं काय वागता मला? तू आमचा मित्र आहे ना, शाळेत आपण सोबत होतो. हा, पण कधी? आपण एकाच शाळेमध्ये होतो, तू विसरला का? पहिलीपासून आपल्या वर्गात होता. दुःखाड मायला उंबऱ्यासारखा, दुःखाड मायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. हा, पण तुम्ही कसं काय वागता मला? मी फक्त पहिली ते दुसरी होतो इथं, पण एवढं लहानपणापासून कसं, म्हणजे लहानपणामध्ये मी गेलो होतो मुंबईला, पण तुम्ही याला मारता कशाला? अरे यांना ना ब्लॅक मंबा म्हटला म्हणून आम्ही मारला, पण आता जाऊ द्या. तुझा मित्र तो आपला मित्र. काय म्हणता मग? गावाला कसं काय चालू आहे? एकदम मस्त. मी तुम्हाला अजून ओळखलं नाही बरं का, पण तुम्ही म्हणता पहिलीपासून. मग आता मला गाव वगैरे फिरवा ना. हा नक्की. चला. आणि मग गावाला काय फिरायचं सारखं आहे का नाही? स्विमिंग पूल वगैरे आहे ना एक स्विमिंग पूल, चल तुला दाखवतो. काय बोलतो? एक नंबर काय स्विमिंग पूल आहे, चल चल. दाखवतो स्विमिंग पूल, चल. आम्हाला जाऊ दे. कसं आहे? तुम्ही जा बाबू, तुला येईन का जाता? हा यार, इथं इथं. चलो स्विमिंग पूल. तुला आठवतं का आपण लहानपणी धावत होता, हौदामध्ये आपण आंघोळ करायचो, तू हे कपडे झाले काढून आणि नंतर तू कपडे घालायला गेला आणि नंतर तू इथून अडकली होती. नाही पण ते जाऊ दे. लय बेकार सीन जातो. नेमकी समोरून पुरी आल्या होत्या. आणि तुला आठवतं का समोरची पुरी किती आजी भाऊचं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाचं काय झालं? अरे दुसरं काय प्रेम होतं का? काय बोलतो तू? हो. अरे सारे गाव भर घेऊन फिरत होता तिला सायकलवर, ती पण 3 चाकाची. नाही पण ते प्रेम नव्हतं, एक लहानपणाचं अट्रॅक्शन होतं, पण ते प्रेम नव्हतं. पण काय झालं त्या पुरी? काय नाही, लग्न झाले, 2 पोरं आहे तिला. आता तू मामा. नाही पण ते दिवस खरंच भारी होते. म्हणजे आम्हाला आहे ना, मुंबईला आहे ना, आम्ही खोलीच्या बाहेर निघत नाही का, मक्कर गेम वगैरे, पबजी वगैरे. पण जेव्हा वडिलांनी हा निर्णय घेतला नाही, फादरनी गावाला, आम्हाला 2-3 दिवस करमलं नाही बरं का. पण आज आज एवढं भारी वाटतंय ना, बास रे बास. मग आता किती दिवस मुक्काम आहे गावाला? आता किती दिवस जाणार तर उद्या आहे, पण पुढच्या वेळेस नक्की येणार. कारण आम्ही जेव्हा येत होतो ना इकडं, आम्हाला येऊशी नव्हतं वाटत, आई शपथ सांगतो. पण आता जेव्हा 2-3 दिवस आम्ही फिरलोय ना, उद्या तर जाणार आहे, पण महिन्यातून 2-3 वेळा नक्की येणार भावांनो. आल्यावर नक्की भेट. 100%. चला आता हो. आता आम्ही पण जातो. आता चारा काढायची वेळ आहे. चारा गायांसाठी. हा गायांसाठी. हो. पुढच्या वेळेस आले ना आपण अजून मज्जा मस्ती करू. 100%. पुढच्या वेळेस आल्यावर तुला मारणार नाही आम्ही. ब्लॅक मंबा. हे ब्लॅक मंबा. चलो ब्लॅक मंबा. बैलगाड्यात फिरायचं का तुम्हाला? बैलगाडी नको रे हो, पाडन ते. आलाय मस्त. चला तुम्ही. काय बोलते? हा चला. दुःखाड मायला उंबऱ्यासारखा, दुःखाड मायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र. कॅन्डी, खरं खरं सांग, इकडे येऊन कसं वाटलं? आता पहिल्यांदा 1-2 दिवस तर थोडं हेच वाटत होतं नाही का, करमलं हा. नाही. पण मनालीपेक्षा इकडे भारी, म्हणजे वातावरण
मस्त आहे. गावाचं ना हा नवीन गावाचं मित्र भेटले नवीन, तुला. तू मार पण खाल्ला नाही तर आहे आयुष्यभर आपण घरामध्ये गेम तेच ना गेम गेम खेळता गेम. कंटाळा येतो. पण विचार केलाय का तू एक म्हणजे हे लोक गावचे लोक 12-12 15-15 किलोमीटर वरून पाणी आणते हा. प्यायचं पाणी. आणि आपण इथं किती पाणी वेस्ट करतो मुंबईला. बरोबर. आपण आपल्या रूमच्या बाहेर पडत नाही पडत पण नाही, आपण हा. आता लोक वगैरे बघितले कंटिन्यू काम करतात उन्हात तानामध्ये. हा. आपल्याला 1-2 किलोमीटर पण चाललं नाही आणि ते 12-12 किलोमीटरहून पाणी ना. आणते. खरंय खोटंय. खरंय. त्याच्यानंतर तू एक विचार केला का आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो हा. शहरामध्ये तर गाड्यांचा गाड्यांचा आवाज, बिल्डिंगचा हा, आवाज बरोबर. म्हणजे एवढी ऊन सायलेंट पण काहीच नाही. भरपूर ऊन. तू इथं विचार कर आपण आता झाडाखाली झाडाखाली बसलोय. मस्त वाटतं. आपल्या घराच्या एसी मध्ये अशी हवा लागते का? नाही लागत. किती वारी नेचर इथं हवा वगैरे. भारी आणि भारी. खरंच मी पप्पाला पण थँक्यू बोलते त्यांनी मला इकडे गावाला पाठवलं. म्हणजे आपण घराच्या बाहेर पडलो हम्म. गाड्यांचा आवाज क्लास वगैरे ट्युशन वगैरे स्कूल मधून हा. येणार लगेच घरामध्ये स्कूल घर घर. स्कूल घर. इकडले पोरं बघणार हा बारीक किती पोरगा मस्त एन्जॉय किती लांब लांब गेला होता बरा. किती लांब लांब म्हणजे खरंच गाव ते गाव हो. असतं. गावाची ओढ मस्त. गावाची ओढ आहे ना खरंच भारी असते. हा. आता इथून पुढे ना मी आपण- कम से कम 15-20 वर्ष झाले इकडे आलो नाही कधी. पण इथून पुढं मनाली वगैरे कॅन्सर Cancel. महिन्यातून 2 वेळा तरी आपल्या मित्रांबरोबर यायचं म्हणजे गावाकडे यायचं. फिरायला. पण तुला एक सांगतो त्याला ब्लॅक मांबा वगैरे काही बोल नको मी काय वाचवायला येणार नाही नाही. नाही आता नाही आता नाही बोलणार. म्हणजे विचार कर शहरामध्ये एवढी गर्दी हम्म. आणि गावाला सगळं रिकामं आणि रिकामं हवा मस्त. पण बघ हा, किती भारी चालू आहे. भारी. म्हणजे गाव ते गाव असतं. गावाचं वातावरण आणि शहराचं वातावरण खरंच बदल सांगतो आहे, हा. खूपच बदल आहे. खूपच बदल आहे. गावाची ओढ ती खूपच चांगली असती कारण हम्म. गाव ते गाव गावाचं असतं. असतं, हा. आणि इथून पुढे फक्त आपल्याला दोघांनी यायचं इथून पुढे आपल्या सगळ्या मित्रांना पण घेऊन यायचं. हा, चालेल. म्हणून ती गावाची ओढ ती गावाची खूपच ओढ चांगली खूपच असते. चांगली तर जय महाराष्ट्र तर भावानो तुम्हाला आमची वेब सिरीज गावाची ओढ ही वेब सिरीज जर आवडली असेल ती व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा बरं का भावनो. कारण आम्ही सगळं गावाचं वातावरण दाखवलं आहे. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दुःखाड मायला उंबऱ्यासारखा दुःखाड मायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा